मिरज शहर परिवर्तन समितीच्या महिला सदस्य सौ धनश्री संतोष माने यांच्या वतीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्तांना प्रभाग क्रमांक 4 मधील जुनी आणि जीर्ण झालेली ड्रेनेज पाईपलाईन तातडीनं बदलण्याबाबत निवेदन देण्यात आले। प्रभागातील ब्राह्मणपुरी आणि विस्तारित परिसरात तब्बल 40 वर्षांपूर्वी बसवण्यात आलेली चिनी मातीची 4 इंची ड्रेनेज पाईपलाईन आज पूर्णपणे जीर्णावस्थेत असून वारंवार ब्लॉकेजमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। चेंबर ओव्हरफ्लो, दुर्गंधी, दूषित पाण्याचा त्रास आणि स्वच्छतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। अत्यंत अरुंद आणि जुन्या पाईपमुळे नियमित देखभाल करणेही कठीण झाले असून वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे। त्यामुळे या पाईपलाईनचे पुनर्वसन करून नवीन मोठ्या क्षमतेच्या आणि आधुनिक ड्रेनेज पाईपलाईन तातडीने बसवाव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। निवेदन देताना मुस्तफा बुजुर्ग, बाळासाहेब पाटील, इम्रान मर्चंट, सचिन गाडवे, कामिल बागवान, संतोष माने यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। प्रशासनाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। आज मिरज शहर परिवर्तन समितीतर्फे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त माननीय श्री सत्यम गांधी साहेब यांना प्रभाग क्रमांक 4 मधील जी ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत आहे याचे कारण असे आहे की ती जी लाईन आहे ती गेली 40 वर्षापूर्वीची आहे आणि ती पूर्ण चिनी मातीची 4 इंची पाईपलाईन आहे। त्यामुळे ती जीर्ण झालेली आहे आणि त्यामुळे ती पूर्ण तुंबत आहे आणि त्याचा त्रास येथील नागरिकांना होत आहे। म्हणून आज आम्ही मान्य आयुक्त साहेब यांना येथील सर्व ड्रेनेज लाईन बदलून पूर्णपणे नवीन टाकण्यात याव्या अशी मागणी केली आहे।